आणि ठाण्यामध्ये ज्या ठिकाणी दुर्दैवी घटना घडली आहे त्या ठिकाणाहून अधिक माहिती सांगतोय आमचा प्रतिनिधी अक्षय भाटकर। बघूया। काल ठाण्यामध्ये पुन्हा एकदा तरुणीचा विनयभंग करण्यात आला आणि हा विनयभंग पुन्हा एकदा एका रिक्षा चालकानेच केला। ही जी घटना आहे ती याच परिसरात घडली। सध्या आपण स्टेशनच्या अगदी पुढे आहोत, ज्या ठिकाणी गोखले रोड सुरू होतो त्या ठिकाणी आपण आहोत। आणि याच ठिकाणी काल ही जी तरुणी आहे ती आणि तिची आई रस्ता क्रॉस करत असताना समोरून एक रिक्षा आली आणि त्या रिक्षाचा त्यांना धक्का लागला। याच्यावरून त्यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली, शाब्दिक बाचाबाची झाली आणि या सगळ्याचं जे पर्यवसन आहे ते शेवटी त्यांच्यामध्ये हा जो रिक्षावाला आहे त्या रिक्षावाल्याने त्या मुलीला शिवीगाळ केली, त्याचबरोबर तिला धक्काबुक्की केली, तिला मारहाण केली। एकूण असा आरोप जो आहे तो आता या तरुणीने केला आहे। हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते झाल्यानंतर तरुणीने रिक्षा चालकाला घेऊन जाऊन ठाणे नगर पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट देखील दाखल केलेली आहे। हा जो रिक्षा चालक आहे त्याचं नाव सिकंदर शेख आहे असं देखील सांगितलं जातंय। या सिकंदर शेखवर आधी देखील छेडछाडीचे आणि मारहाणीचे गुन्हे दाखल आहेत। तो राबोडीमध्ये राहतो। आता पुन्हा एकदा पोलिसांनी या सिकंदर शेखवर छेडछाडीचा, मारहाणीचा आणि अश्लील कृत्य केल्याचा गुन्हा दाखल केलेला आहे। मात्र प्रश्न हा या ठिकाणी समोर येतोय की रिक्षा चालकांची मजुरी इतकी वाढली आहे का आणि ठाण्यामध्ये तरुणी त्याचबरोबर महिला या सुरक्षित आहेत का? कॅमेरामॅन विनयसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, ठाणे।